मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर आता आहे ना, संध्याकाळ पण छान बाहेर खेळताय. तर आता लागायचे मला स्वयंपाकाला, कारण ते जर घरात आले ना ते एवढं परेशान करतात, काही ना काही चालूच ठेवतात. म्हटलं ते बाहेर आहे तर लोक पटापट स्वयंपाक करून घेऊ आणि लगेच आवरून घेऊ. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता आहे ना म्हणजे दिवस पण माळवत आलाय. याला आहे ना सायकल खेळायला जमत पण नाही, पण नुसता नाद चालू राहतो की मला ती सायकल बाहेर काढून दे. आणि ही सायकल तर खरं शिवण्यासाठी आणली होती, पण तिला काही ती पण जमत नाही, तिचे पायच पुरत नाही त्याच्यावर, खूप मोठी झाली ती. पण याचं ना खाली उभं राहून कावत नाही, तिला फिरवणं चालू राहतं. एकदा दोनदा तिला आपटूनही पाहत होतो खाली, आणि ते बस बाहेर काढायला लावतो, थोडाफार खेळला की परत घरात येतो. त्याचं चालू होतं मला सायकलवर बसवून मला एक चक्कर फिरवणार म्हणे, आणि बसल्यावर घाबरतो पण इतका, त्याला इतकी भीती वाटते पडायची, पण हाऊस मोठी आहे ना बसायची. तर असं तसं करून बसवलं आणि आता एखादा चक्कर त्याला म्हटलं चला मारून आणूया. त्याचे प्रयत्न एवढे असताना ते खाली पॅन्डलला पाय मारून पाहतो. दमना गाड्या पा तिकडे जायचं नाही, रोडकडं. रोडकडं अजिबात जाऊ नका, इटलच्या इथंच खेळा. श्रेयाश, रोडकडं जायचं नाही हा, गाड्या वापरता. मला स्वयंपाक करायचा आहे घरात, हा रोडकडं जायचं नाही. आज नाही किचनवरचे सगळे डब्बे भरण्या ते सगळं घासून घेतलं आणि पूर्ण छानपैकी क्लीन करून घेतलं. कारण आहे ना जे घासायला जास्त दिवस तर काही झाले नव्हते, म्हणजे 1-1.5 महिन्यात झाला होता डब्बे घासायला, पण आहे ना खकाण्यानं पूर्ण खराब झालं होतं. म्हटलं पाऊस पडल्यावर कसं आपल्या मागं शेतातले कामं लागले तर मग ते काही होणार नाही, म्हणून आज पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि क्लीन केल्यावर एवढं छान वाटतंय. पण हे फक्त आहे ना 7 ते 8च दिवस राहतं बरं का, लगेच परत खकाण्यानं जसं तसं होऊन जातं. तर आता मुलांना मस्त बाहेर खेळायला लावून मी लागले होते आता स्वयंपाकाला. आणि भाजी पुढं आहे ना रोजचंच टेन्शन असतं, काय करा काय नाही. आणि उन्हाळ्यामध्ये ना कसं भाजीपाला जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकत पण नाही, लगेच कोणता पण भाजीपाला लगेच सुकून जातो. तर आज आहे ना मला शेवग्याच्या शेंगाच बनवायच्या होत्या, त्यासाठी पहिले सौदा भाजून घेऊ म्हटलं. खोबरं, धनी, कांदा, हरभऱ्याची डाळ सगळा सौदा काढून घेतला. मग आता व्यवस्थित भाजून घेते. सौदा भाजून तर झाला होता. आता आहे ना मी शेंगा उकडायला टाकल्या होत्या, पण त्याच्यामध्ये ना शेंगा उकडताना आहे ना कधी पण मीठ टाकायचं. म्हणजे मीठ टाकलं ना तर त्या जेव्हा भाजीमध्ये शेंगा शिजल्यावरती ना चव त्याची खूप छान लागते, बेचव लागत नाही, एकदम खायला स्वादिष्ट लागते. त्याच्यामुळे आहे ना शेंगा उकडताना कधी पण मीठ टाकायचं. ही आहे ना आमच्या बाजूच्या आई, ज्या खूपच कलाकार आहे. त्या आता मस्तपैकी शांत बसले होते दोघंजणं गप्पा मारत. म्हणलं चला यांच्या जरा काय गप्पा चालू आहे पाहू. आणि पोरांनाचं विचारलं ना आईला, तर आई म्हणत होत्या की मी आहे बाहेर, मी लक्ष ठेवते म्हणून. आता मुलांना आहे ना मी एकदा बाहेरून पाहून आले, कारण ते जरी खेळत असले ना तरी मन काही निवांत राहत नाही. मग म्हणलं चला आता ते खेळते तोपर्यंत सौदा पण काढून घेऊ. आता लगेच सौदा काढून मला लगेच भाजी टाकायची आहे. मिक्सरमधून सौदा काढून तर झाला होता, तोपर्यंत शेंगा पण छान उकडल्या होत्या. इकडं आता आहे ना कढाईमध्ये तेल टाकून घेतलं मस्तपैकी, तिखट आणि आपल्याला जो मसाला आपण वापरतो तो मसाला 2 चमचे टाकून घेतलं, तिखट 1 चमचा टाकून घेतलं आणि छान परतून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं काळं पाणी टाकायचं, म्हणजे आपलं पाणी टाकायचं ज्याच्यामुळे ना खूप छान तरी येते. नंतर मी सौदा टाकून छान कलसून घेतलं, शेंगा पण त्याच्यामध्येच कलसून घेतल्या, कारण या नाही ना भाजीची टेस्ट
माझा स्वयंपाक पण झाला होता आता. आणि आता आहे ना दादा ताई पण शेतातून आले होते आणि शेतातून त्यांनी दूध आणलं होतं. तर आता ते दूध पण मला तापू घालून द्यायचं होतं. कारण नाही ना लवकर संध्याकाळी कसं किचनमधलं लवकर कामावरून आहे ना बाहेर पडायचं पडतं आहे, कारण खूप गरमी होत आहे सध्या. तर मग मी लगेच दूध काढून आता मला दूध तापू घालून द्यायचं आहे. आता सध्या ना उन्हाळा आहे, त्याच्यामुळं दूध कितीही तापवलं ना त्याच्यासाठी व्यवस्थित साय येत नाही तुपासाठी. आणि थंडीच्या दिवसामध्ये कसं दूध तापवलं त्याच्यावर छानपैकी साय येते आणि किती मोठं तूप होतं. आता एवढं दूध असून पण याच्यावर अजिबात साय येत नाही आहे. आणि तुपासाठी साय काढायला पण काही जास्त उरत नाही आहे. दूध तर तापू घातलं होतं, आता करायचे होते जेवण. मग सगळं ताटवते इकडं घेऊन आले. आणि ना कसं आता गरमी जास्त आहे तर किचनमध्ये काही जेवायला जमतच नाही, म्हणून सगळं मस्तपैकी हॉटेलवर जेवतो. आणि सगळ्यांनाच भूक लागली होती तर म्हणलं चला मस्तपैकी जेवणासाठी आज शेवग्याच्या शेंगा, आंबा असं होतं. आणि श्रेयसला आहे ना जेवायला पोहे बनवले होते, कारण आहे ना तो असं काहीच खात नाही आहे. भाजी पोळी तर त्याला अजिबात लागत नाही, नुसतं बाहेरचंच खायला लागतं. तर मग त्याचं चालू होतं मम्मी मला पोहे कर. जेवण ते आवरले आणि मग लगेच भांडे पण करून घेतले. आणि ना मी रात्रीचेच भांडे लावते, कारण सकाळी उठल्यावर आहे ना खूप मोठं काम आवरलेलं दिसतं. फक्त सकाळी उठल्यावर लवकर झाडून काढणं आणि लगेच मग आपण आपलं आवरलं जातं आणि लगेच किचनच्या कामाला लागतो. पण मग रात्रीचं जर भांडे लावणं तसेच राहिलेले असते ना, असं वाटतं आज खूप मोठं काम पडलं आहे. तर त्याच्यामुळे ना मी रात्री सगळं किचन क्लीन करून ठेवते आणि पूर्ण किचनमधलं काम आवरून घेते. आता आहे ना श्रेयसचा झाला होता चहाचा टाईम. तुमच्या घरात पण असे नमुने आहे का जे जेवण झाल्यावर चहा पितात? आमच्या घरात आहे बरं का तो एक नमुना. त्याला आहे ना रोज म्हणजे त्याला इतकी बेकार सवय लागली आहे. आम्ही भरपूर प्रयत्न करत आहे त्याची सवय मोडण्याचा, पण ती सवय काही मोडत नाही आहे. त्याला रोज रात्रीचं जेवण झाली म्हणजे 10ला किंवा 9 9:30ला त्याला चहा लागती म्हणजे लागतो. तो बिलकुल ऐकत नाही. आणि आता आहे ना बोरचं पाणी पण खूप कमी पडलं आहे, कारण उन्हाळा एवढा आहे ना तर ते पाणी पण पुरत नाही आहे. वरती अजिबात टाकीमध्ये पाणी जात नाही, म्हणून सगळे भांडे ते सगळं असं खालीच भरून ठेवावं लागतं आहे. असं वाटतं एखादं तरी पाणी पडायला पाहिजे लवकर, कारण त्याच्यामुळं तरी बोरला लवकरात लवकर पाणी येऊन जाईल. तर तुमच्याकडं पण अशीच पाण्याची समस्या आहे का? चहा बनवून झाली होती. आता इकडं चालू होतं चहा पिण्याचं काम. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.